तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर आज महाशिवरात्र बरं का. तर गावात गेलो होतो, थोडासा दळण दळायचं होतं आणि थोडा किराणा आणायचा होता महाशिवरात्रीचं उपवासाचं. तर योगायोगाने महाशिवरात्रीचं शिव भक्तासारखं मित्रांनो हा शिवाचा नंदी बरं का, शिवशंकराचा नंदी आपल्याला बाबा आज योगायोग असा आहे की बाबा बैलगाडीत मला बसण्याचा योग आलाय मित्रांनो. तर ज्यांच्या रानात आपण बसलोय त्यांचीच गाडी भेटली आपल्याला आणि त्यांच्या गाडीमध्ये आपण चाललोय. तर सुंदर असा आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहे मित्रांनो. खरंच बाबा, खरंच शिवशंकराची बाबा भक्ती आणि योगायोग असा आहे की शंकराचा नंदी आपल्या समोर आहे बरं का मित्रांनो. तर चला पाहूया पुढचा व्हिडिओ आणि तुम्हाला थोडीशी सुंदर अशी माहिती सांगणार आहे मी. महाशिवरात्र बाबा का साजरी केली असते बरं का साजरी केली जाते ती. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बिराडावा आलोय बरं का. बाबा जेव्हा बसले ते इथं आप्पा आणि मी आताच फराळाचं केलं बरं का. शाबूची खिचडी बनवली होती सुंदर अशी आणि आप्पाचं चाललंय रुक्मिणीला पाणी पाजायचं. बाबा जेवला का? हा जेवतोय. बर हे मला काय उपास नसतो माहिती होतं बरं का. हा मी बात खाल्ली. बात घेतला जेवतो. बरं चालतंय जेव. मी उपास धरीत नाही. बर तर ह्या ठिकाणी मित्रांनो सुंदर असं काकुनी खिचडी आणि बाबासाठी स्पेशल भात भाकरी आणि कालवण बनवली, शेंगदाण्याची आमटी बनवली ना. आणि बघा इथं मस्तपैकी खिचडी बनवली. असू दे, नाही काय अडचण. तर आम्ही केलंय मस्तपैकी फराळाचं. आता नाही मापात झाले, नाही काय अडचण, व्यवस्थित एकदम. ना नाही हेच मापात आहे बाबा, असंच पाहिजे. लय तिखटाचं नाही काय उन्हात आणायचं. बरं आता मेंढर सावलीला बसली ताई आपण मी आणि बाबा. आम्ही आता मस्तपैकी फराळाचं केले आम्ही तिघांनी. आता मी जातो मेंढरापाशी आणि 70ला पाठवून देतो. हे हे औ बोल बोल हा सोड आता तिला. बोल हा याला पडतंय ते. बोल. चला ह्या ठिकाणी मित्रांनो मेंढर पाणी पाजलीत आहे आणि थंडगार बाबळीच्या सावलीला बसलीत आहे. आपलं हे तांब्या मी दूध आणायसाठी आलोय बरं का मेंढराकडे. आता इथं 70 काय रे. बरं आता हे तुला मेंढराचं दूध काढून ने आणि तुझा फराळाचं करायला हो. मी थांबतो इथं. मेंढराचं काढतो का शेरडाचं? हा मग काढ शेरडाचं. हां तर ह्या ठिकाणी मित्रांनो हो का अशा प्रकारे काय उन्हात बसली तर काय सावलीत बसली तर बरं का. अनुसाया खाली तळ्यावर दुह्या गेली या. तर ह्या ठिकाणी मित्रांनो मोठं पाण्याचं तळ आहे बरं का. आता या भागात कसं आहे पाण्याची टंचाई कुठं तरी एकदम तळ आहे बाबा. आणि बाकीच्या ठिकाणी छोट्या मोठ्या तळ्यातनं पाणी नसतं कारण डोंगर बाग आहे जास्त. आता सकाळ दर मेंढर आप्पानी बाबानी 70नी फुगावली तर या आणि अनुसाया चाललंय दोन धुयाचं. काय रे अनुसाया? बर पाणी हा मग काय दूध दगड हालत आहे. फराळ करून आली होय. नाही मग आता कवा जायची फराळाचं खायला लागा? झालं दोनच झालं का? झालं, एवढंच राहिलंय. काय घेणार यंदा बघा कसला निघतोय मातीत पडून पुरला हातरून. नाही हे असं पाणी गावलं का मित्रांनो. काय लागतं हा थोडं मोकळं पाणी आहे गावलं की काय ते एक रग ते धुतलंय टायपरात ठेवलं होतं नितळायला का असं पाणी साठवलं होतं त्यात. बरे 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 ठेवाय जागा नाही चिखल असल्यामुळं. टायपराव ठेवले आपलं. हा तिकडे ते आत्याचं धुणं सगळं हे रोजचं घालायचं कपडे धुवून ठेवली. मग म्हणलं हे धुवा भिजाय घातली होती ना लेण्यात. आत्याला म्हणलं करा तुम्ही स्वयंपाक मी ती धुणं धुवून. बर चालतंय धु व्यवस्थित पटापटा धु आणि चटकेने तिथं रुक्मा खेळ. उठलाय होय. आ ते वांडूळ खेळतो या. होय. रडली नाही पण खेळतो या. झोपून आली होती तिला. मग आत्याला म्हणलं तुम्ही करा काय आज खिचडीच करायची होती. का निसतात यातनं रियांदा निघतो आणि वाडा आहे उठला तर वाडा उठायचा आहे आज. मग म्हणलं टाकाव धुवून वाळाय सारखं येते नुसतं त्यातनं रियांदा निघतो. मग इथं 2-3 दगडी जमा केली. एक अर्धा तास तर माझा ह्यातच गेला दगडी जमा करायला.
चिखलामुळं. मग काय आणि 2 दिवस धुईत होती ती वर काढून पाणी धुईत होती. आज आपल्या इथं पाण्यातच आज हे मोठं धुणं आणल्यामुळं मग म्हणलं पाण्यातच टाकावं धुवून. चालतंय. तसं निघायचंच नाही म्हणलं हे. दगड बी फिरायला लागला. रवतय ना. चुकवलंय नाही तर. बघा असं चिखल. बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा? पटापटा उरक आता, हे शेवटच आहे ना तुला दुयाचं. हा. मग चटकीने उरक आणि चटकीने तिथं उन्हात पोर तापती यार. तिथे म्हातारीला काम करून दे ना तिथं काकूला. मी जातो तिथं मेंढरा बशी 70ला लावायचं आहे हो. चालतंय. मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्हाला दाखवलं तर अशा प्रकारचं आम्ही महाशिवरात्रीचं सुंदर असं नियोजन केलं बरं का. आणि आता महत्वाची एक गोष्ट राहिली की बाबा महाशिवरात्री ही साजरी का करते तर. चालली वय रे, चालली काय बिराडाव. बर बर जा जा जा. चालतंय, जा जा रोक मरडती पटपट जा. 12 वाजल्यावर फराळाचं नाही केलं अजून कानुसया. फोन चालू ठेव बर का. हा फोन जवळ ठेव, फोन करील मग बिराडाचं सांगेल तुम्हाला. तर महाशिवरात्रीचा हा 12 शिवरात्री असते, 12 एकादशी असते मित्रांनो वर्षात. तर त्या 12 एकादशी मधली आज ही एक एकादश अशी आहे की शिवशंकराची एकादश आहे. तर शिवशंकराची एकादश बाबा काम सगळ्यात मोठी एकादश आहे ही मित्रांनो, म्हणजे महाशिवरात्र. माघ महिन्यात ही महाशिवरात्र येते. तर ज्या वेळेस हे ब्रह्मांड तयार झालं होतं पृथ्वी, आणि त्यावेळेस समुद्र तयार झाला मित्रांनो. त्या समुद्रामधून एक विषाचा गोळा बाहेर आला होता, विष. तर ते विष या ब्रह्मांडाला नष्ट करणार होतं, म्हणजे इतकी ताकद होती त्या विषात. आणि ते विष थांबवण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठी विष फक्त आणि फक्त शंकराची तेवढी ताकद होती की बाबा मी ते विष संपवून टाकील आणि आपल्या ह्या ब्रह्मांडाला वाचवील. मग त्यावेळेस त्या शंकराने आपल्या शिवनी हे ते विष खाल्लं. आणि शंकर ज्या वेळेस ते विष खाल्लं आणि ह्या ब्रह्मांडाला वाचवलं, परंतु विषय काय झाला, ते विष खाल्ल्यानंतर त्या नरड्यात जाताना ना इतकी आग झाली की त्यांचं शरीर निळं झालं. मग तुम्ही कुठेही पाहता मित्रांनो, शंकराचा फोटो असतो त्या ठिकाणी शंकर निळा असतो, निळा कलर तर असतो ना शंकराचा. मग कारण ते तर ते विष खाल्लं आणि शंकराचा कंठ लय हे व्हायला लागला, म्हणजे लय त्याची आग व्हायला लागली, निळा कंठ पडला, सगळं शरीर निळं पडायला लागलं. मग त्यावेळेस त्या शंकराला एका वैदुबुवाने सांगितलं की बाबा तू रात्रभर जागर कर, रात्रभर राहा, म्हणजे असा झोपू न ग, तुला तू क्लिअर व्हायचे. मग तेव्हापासून ती महाशिवरात्र पडली. आणि हे कारण आहे की शंकराचा रंग निळा आहे. आणि असंच बाबा म्हणजे कसं हे ब्रह्मांड शंकराने वाचवलं आणि ह्या दिवशी वाचवलं मित्रांनो, आज महाशिवरात्रीचं. त्यामुळं हा महाशिवरात्र सण साजरा केला जातो. आणि खरंच बाबा उपवास लहाना थोराशी, म्हणजे स्त्री असो पुरुष असो कुणीही असो, सगळे उपवास धरतील. का तर शिवाचा उपवास आहे मित्रांनो, शंकराचा उपवास आहे हा. तर खरंच आज सकाळचा धरायचा आणि उद्या सकाळचा हा उपवास सोडायचा. तर अशा प्रकारचा आम्ही हा उपवास धरला आणि सकाळ सोडणार आहे मित्रांनो. तर आजची हा महाशिवरात्र तुमच्यासाठी सुखाची आणि खरंच समृद्धीची लाभो हीच माझी शंकरचरणी प्रार्थना मित्रांनो, शिवचरणी प्रार्थना. आणि एकदा आपल्या कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आणि तर या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभो.